तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या जवळ दुष्काळ गावावर घिरट्या खाली तव गावाला कोणी नवाली कशी खातात तो सुगीत खस्ता कशी खातात तो सुगीत खस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या गावाकडे चल माझ्या शेताचा मूळ अधिकारी बाप झाला या भिकारी गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या खोट्यांचा तोडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या शाळा सुद्धा आणि तेलवाडी म्हणजे काय एवढ्याच बाया आहे का बाकीच्या कुठे गेल्या हो उसपोडीने गेला का काय आणि पोट्टे एवढे झाले का रे मी एवढी नटून सजून आले महाराज माऊली तुमच्यासाठी आणि इथं पाहिले तर कोणाला होतं मिळालं नाही माऊली एवढं चांगलं ना एकदा माऊलीसाठी जरा जोरदार वाजवा तुमचं लयच भारी वाजवा म्हणले की वाजवायला टाकते नाही काय लयच भारी आहे कोणी आपल्याला म्हणलं टाळ्या वाजवा आपण वाजवल्यात कोणी म्हणलं थाळ्या वाजवा आपण वाजवल्यात कोणी म्हणले दिवे लावा आपण लावल्यात कोणी म्हणले एकमेकाच्या कानाखाली मारा आपण सीमेवरती लढतो आमचा जय जवान उन्हात तळतो पावसात भिजतो जय किसान सीमेवरती लढतो आमचा उन्हात तळतो पावसात भिजतो जय हा तिरंगा धरताना आम्हाला एवढं येते कारण ते सीमेवरती कधी गोळी खाली सांगता येत नाही कारण जब हम बैठे थे घरों में चला बाबा आले बाबा चमत्कार दाखवणार जादूगर बाबा की जय तेवढं तुम्ही शून्यात साहजिकच माझे पाय त्या दिशेने गेलेत आश्रमाच्या गेट मधून दरवाजातून मी आतमध्ये बघितलं तर जवळपास 25-30 साधू आपसामध्ये मारामारी करताना मी पाहिलेत 25-30 एक बिचारा मात्र कोपऱ्यात बसला होता मी त्याच्याकडे म्हणलो महाराज हे काय चाललं आपण जर असं आपसात मारामारी करायलो तर भारताचं कसं व्हायचं कारण भारताची खरी धोरण आमच्याच खांद्यावर आहे मग तो कोणी गावचा सरपंच असो कोणी आमदार असो खासदार असो मुख्यमंत्री असो का पंतप्रधान असो तुमचं काम असताना मतदान करून निवडून देणं आणि त्यांचं काम असतं आमच्या सारख्या बुवांचं ऐकून राजकारण खेळणं मला महाराज तुम्ही का मांडताय त्याने सांगितलं आमच्या गुरुनं आम्हाला एका कलशमध्ये अमृत पाठवलं होतं काय पाठवलं होतं अमृत पिल्यानंतर काय होतं माहितीये का बरोबर आहे अमृत पाण्यानं आग लावल्यानंतर विजवली जाते मंत्रानं मात्र होऊन भेटलाय मित्रांनो ध्यानात असू द्या जगातील कोणतंही चमत्कार